आज आपण पाहणार आहोत ऑर्थोग्राफिक व्ह्यू. तर मी आपणास आता दाखवतो. फ्रंट व्ह्यू हा टॉप व्ह्यू आणि हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू. लेफ्ट हँड साईड व्ह्यू हा राईट हँड साईडला काढायचा असतो. आता या फिगरमध्ये ॲरो ह्या दिशेने दाखवलेला आहे, म्हणजे हा काय होईल, फ्रंट व्ह्यू. आणि हा ह्या साईडनी लेफ्ट हँड साईड व्ह्यू, तो आपण ह्या साईडला काढणार आहे. आणि वरच्या साईडने असतो तो टॉप व्ह्यू. तो टॉप व्ह्यू आपण इथे काढणार आहोत. सर्वप्रथम आपण फ्रंट व्ह्यूची डायमेन्शन घेऊ. फ्रंट व्ह्यूचं डायमेन्शन कसं घेणार, इथून तर ह्या पॉईंटपर्यंत, म्हणजे इथून तर ह्या पॉईंटपर्यंत ही सेंटर डिस्टन्स दिलेली आहे 100 आणि प्लस ही रेडियस दिलेली 35, म्हणजे 100 + 35, म्हणजे हे झालं फ्रंट व्ह्यूमधील हॉरिझॉन्टल डिस्टन्स 135. आता व्हर्टिकल डिस्टन्स कसं घेणार आपण, हे 50 प्लस हे 15, म्हणजे 65 डिस्टन्स झाले. हे झालेले आहे 65, म्हणजे फ्रंट व्ह्यू झाला 135, म्हणजे इथून तर इतकं डिस्टन्स 100 प्लस हे रेडियस 35, म्हणजे 135 आहे. आणि हे 50 + 15, म्हणजे हे 65. हा झाला फ्रंट व्ह्यूचा बॉक्स. आणि टॉप व्ह्यूचा पाहू आपण बॉक्स. टॉप व्ह्यूमध्ये काय येईल, ही रेडियस 35 आहे, म्हणजे डायमीटर होईल याचा 70, म्हणून हा 70 डायमेन्शन घेतलेले आहे आपण टॉप व्ह्यूमध्ये. आणि हॉरिझॉन्टल लाईन वरून फ्रंट व्ह्यूमधून प्रोजेक्शन घेतलेत. आणि आता x1 y1 लाईन आहे ही, आणि ही आहे XY लाईन. तर ह्या पॉईंटला आपण 45 डिग्री अँगल मार्क करून इथून एक लाईन टाकायची. आणि टॉप व्ह्यूमधून हे प्रोजेक्शन वरती ट्रान्सफर करायचे. इथून ह्या लाईनवर ट्रान्सफर करायचे आणि वरती ट्रान्सफर करायचे. म्हणजे तुम्ही ॲरो दाखवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साईड व्ह्यूचे बॉक्स तयार करायचे आहेत. हे झालं फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साईड व्ह्यूचे बॉक्स तयार. तर आता ही जी XY लाईन आहे आणि X1 Y1 लाईन आहे, तर XY लाईनपासून हे अंतर 10 आहे, त्याच्यानंतर हे अंतर 10 आहे, त्याच्यानंतर हे अंतर 10 आहे, प्लस हे अंतर 10 घेतलेले आहे डायमेन्शन. टॉप व्ह्यूमध्ये आपण जर पाहिलं, म्हणजे इथून वरतून जर पाहिलं, तर आपल्याला सर्वात प्रथम काय दिसतं, R35 रेडियस 35 मोठं सर्कल दिसतंय. नंतर हे मधलं सर्कल R20चं दिसतंय. मग आता रेडियस किती आहे मोठ्या सर्कलची, 35. म्हणून मग मी काय करणार, टॉप व्ह्यूमध्ये हे डिस्टन्स 70 आहे, तर हे 35 डिस्टन्सला मार्किंग करणार. 35 डिस्टन्सला मार्किंग केल्यानंतर मी इथे एक सेंटर लाईन टाकणार. इथे एक डॅश डॉट 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 35ला मी मिड पॉईंट घेऊन मार्किंग केलेलं आहे. आता इथून तर इकडं डिस्टन्स किती आहे, रेडियस किती दिलेली आहे 35, म्हणजे इथं अजून एक व्हर्टिकल लाईन येईल. व्हर्टिकल लाईन कशी येईल, सेंटर लाईन येईल 35ला, म्हणजे इथं परत डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट आणि परत डॅश, म्हणजे ही सेंटर लाईन येऊन जाईल. मग आता सेंटर लाईन आल्यानंतर आपल्याला मोठं सर्कल काढायचं आहे, म्हणजे हे सर्कल काढायचे रेडियस 35चं, म्हणजे इथून डिस्टन्स घ्यायचं 35 डिस्टन्स घ्यायचं आहे कंपासमध्ये. आणि 35 डिस्टन्स घेतल्यानंतर इथे सर्कल काढायचे आहे. प्रॉपर सर्कल काढून घ्या. आता आपण हे सर्कल कितीचं काढले, रेडियस 35, म्हणजे डायमीटर झाला 70.
आतला मधला डायमीटर किती, रेडियस किती आहे 20. मग 20 डिस्टन्स घ्यायचं आहे सर कंपासमध्ये आणि इथून 20ला एक सर्कल काढायचं आहे. पण पूर्ण सर्कल नाही काढायचं आपण कारण तिथं एक कीवे पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी आता फक्त असं सर्कल काढलेलं आहे. आता हा कीवे कितीचा दिलेला आहे, इथं वर 6 आणि खाली 6 म्हणजे 12चा आणि इथून तर डिस्टन्स दिलेलं आहे 5चं आणि ही रिप दिलेली आहे 12ची. मग आता इथून खाली 6 आणि वर 6 घ्यायचं आणि इकडं 5 घ्यायचं आहे. इथून 5 इथून 12 म्हणजे इथून किती येईल, इथं 6 म्हणजे इथं असं डिस्टन्स येईल. रिपचं आपण ॲप्रॉक्सिमेट नाही करेक्ट डायमेन्शन घेऊ. फेंट लाईन टाकूया, फेंट लाईन टाकून घेऊया रिपसाठी. आता आपण पाहूया इथं रेडियस किती, सॉरी इथं डायमेन्शन किती दिलेलं आहे 30 आणि इथं 50. म्हणजे याची रेडियस झाली 15 आणि 25. अगोदर 25चा रेडियस घेऊ. 25 रेडियस घेतल्यानंतर डायमेन्शन किती यायला पाहिजे, इथं सेंटर पॉईंट घ्यायचा आणि ही झाली रेडियस 25. म्हणजे टोटल डायमेन्शन झाले हे 50. हे 50 डायमेन्शन या फिगरमधून घेतलं आहे. आता रेडियस घ्यायची 15 म्हणजे डायमीटर होईल 30चा. आता हा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि डायमेन्शन ड्रॉ करायचे. जी प्रोजेक्शन लाईन नको आहे ती रब करून टाकूया. जी प्रोजेक्शन लाईन आपल्याला नको आहे. आता मधली रिपची डार्क लाईन टाकणार मी. मधली रिप डार्क लाईन म्हणजे कोणता पोर्शन दिसला, हा सेमी सर्कल, हा सेमी सर्कल, ही मधली रिप, ही मधली रिप आणि हा स्लॉट आणि हे सर्कल आणि हे सर्कल. पण आता तुम्ही टॉप व्ह्यूमध्ये जर पाहिलं तर ही इन्क्लाइन लाईन जोडलेली आहे. म्हणजे ही लाईन इथं जोडलेली आहे, ही लाईन इथं जोडलेली आहे आणि ही इकडली लाईन इकडं जोडलेली आहे, ही लाईन इथं जोडलेली आहे. म्हणून आपण ही लाईन जोडून घेऊया, ही लाईन जोडून घेऊया. त्याच्यानंतर ही एक लाईन जोडून घेऊया, ही लाईन जोडून घेऊया. आणि आता इथं टॉप व्ह्यूमध्ये ही काय दिसन, इथं लाईन दिसन. म्हणजे इथं लाईन दिसन, इथं लाईन दिसन आणि इथं लाईन दिसन. मग आपण ती कंटिन्युअस लाईन टाकूया. बाकीच्या लाईन फेंट आहेत. मी जी आत्ता काढतो ती डार्क लाईन आहे. हा झालेला आहे आपला टॉप व्ह्यू. आणि टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला सेक्शन लाईन दाखवायची, सेक्शन लाईन. तर सेक्शन लाईनला हे असं सिम्बॉल वापरतात. इथं द्यायचं नाव ए, इथं नाव द्यायचं ए. ही झालेली आहे सेक्शन लाईन. सेक्शन लाईन काढलेली. आता याचे प्रोजेक्शन टॉप व्ह्यूमधून फ्रंट व्ह्यूमध्ये घ्यायचे.
आता टॉप व्ह्यूमधून फ्रंट व्ह्यूमध्ये सर्व प्रोजेक्शन घेऊन टाका, म्हणजे मग सोपं जाईल. परत प्रोजेक्शन लाईन टाकून घेऊया आपण. डायमेन्शन देऊन टाकूया याला. डायमेन्शन किती आहे? रेडियस 25 आणि ही रेडियस किती आहे? 15. इथं रेडियस टाकून घेऊया, त्याच्यानंतर इथं रेडियस टाकून घेऊया. ही रेडियस आहे R15 आणि ही रेडियस आहे R25. मी डायमेन्शन देऊन टाकतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. आता हे डायमेन्शन किती झालेले आहे कीवेचं? हे आहे 12. हे डायमेन्शन आहे 12 आणि हे डायमेन्शन आहे 5. हे डायमेन्शन आहे 5. आता इथं परत रेडियस किती येईल? इंटरनल रेडियस ही R20. R20 इथं R20 आणि बाहेरची रेडियस आहे 35. बाहेरची रेडियस आहे 35. ही रेडियस R35. आता याची प्रोजेक्शन आपण फ्रंट व्ह्यूमध्ये घेऊया. फ्रंट व्ह्यूमध्ये घेतल्यानंतर कसे दिसेल हे पहा. आता पहिल्यांदा या सेमी सर्कलचे प्रोजेक्शन घेऊया, नंतर हे प्रोजेक्शन घेऊया, नंतर सर्व प्रोजेक्शन टॉप व्ह्यूमधून घ्यायचे आहेत. फ्रंट साईडला हे पण प्रोजेक्शन घेऊन टाकायचे. नंतर सेंटर लाईन इथं डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश. नंतर हे प्रोजेक्शन इथं वर घेऊन टाकायचे. आता प्रोजेक्शन वरती घेतले तर फ्रंट व्ह्यू कसं दिसेल? आता ह्या साईडने पाहायचं आहे आपल्याला, उजव्या साईडकडून पाहायचं आहे. ह्या उजव्या साईडकडून फ्रंट व्ह्यू पाहतोय आपण. तर आपल्याला सर्वात प्रथम हे सर्कलची इथून स्ट्रेट लाईन दिसेल. त्याच्यानंतर परत इकडं स्ट्रेट लाईन, इथं हा जो पॉईंट आहे ना, हे दोन पॉईंटची इथं स्ट्रेट लाईन, इथून इथं स्ट्रेट लाईन, इथून इथे स्ट्रेट लाईन. आणि ही रिप जी दाखवली ना, ही रिप, तर हा पॉईंट इन्क्लाइंड आहे. तो इन्क्लाइंड कितीला आहे? या 45ला आहे. मग अगोदर आपण 45 डिस्टन्स घेऊया. 45 डिस्टन्स घेऊया. 45 इथे लाईन टाकूया आणि फ्रंट व्ह्यूमध्ये ही स्ट्रेट लाईन दिसेल. म्हणजे इथून इथं स्ट्रेट लाईन, इथून इथं स्ट्रेट लाईन, इथून इकडे स्ट्रेट लाईन. आता इथं स्ट्रेट लाईन टाकून घेऊया अगोदर, म्हणजे समजायला सोपं जाईल ना आपल्याला. त्यानंतर इथं स्ट्रेट लाईन, ही स्ट्रेट लाईन झाली. आता ही हा जो सर्कल आहे, या सर्कलला इथपर्यंत स्ट्रेट लाईन येईन आणि ही खाली कितीपर्यंत येईन? ही खाली कितीपर्यंत येईन? ही खालून 15 पर्यंत येईन. 15 डिस्टन्स घेऊया आपण. 15 डिस्टन्स मार्क करूया आणि इथं लाईन टाकूया. आता फ्रंट व्ह्यूमध्ये हा जो कीवे दाखवलेला आहे, हा फ्रंट व्ह्यूमध्ये कसा दिसेल? इकडून सेक्शनल व्ह्यू बरं का, हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू. तर हा आणि हा पॉईंट, म्हणजे इथं एक लाईन दिसेल, इथं एक लाईन दिसेल आणि ही जी लाईन आहे ती एक लाईन दिसेल इथं. म्हणजे आता इथे एक लाईन ड्रॉ करावं लागेल, नंतर इथे एक लाईन ड्रॉ करावं लागेल ते कीवेची, आणि ही एक लाईन. पण ही लाईन कुठे आहे? ही जी लाईन आहे ही लाईन फक्त इथपर्यंत आहे, 50 पर्यंत आहे.
आणि मग परत इकडं लाईन टाकायची, ही लाईन आडवी टाकायची. त्याच्यानंतर 45ला इथं मार्किंग केलेलं आहे आपण तसं. सेक्शनल फ्रंट व्ह्यूमध्ये हा जो पॉईंट आहे हा कसा दिसेल, स्ट्रेट लाईन दिसेल. इथून तर इथपर्यंत स्ट्रेट लाईन टाकावं लागेल, इथून तर इथपर्यंत स्ट्रेट लाईन टाकावं लागेल. हा झालेला आहे आपला फ्रंट व्ह्यू. आता फ्रंट व्ह्यूमध्ये 45 डिस्टन्स कुठून कुठवर आहे, इथून म्हणजे ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत म्हणजे इथवर 45 डिस्टन्स आहे. आपण ते 45 डिस्टन्स मार्क करूया. हे डिस्टन्स 45 आहे, हे डिस्टन्स 45 मार्क केले. आणि हे खालून किती डिस्टन्स आहे, 15. हे डिस्टन्स आहे 15. आपण आता इकडं मार्क करूया, ते इथे मार्क करता येईल. हे झालं 15. हे एक राहिलेलं आहे ना टॉप व्ह्यूमध्ये. हे जे सर्कल आहे R20चं, तर ह्या R20ला इथून तर इथपर्यंत स्ट्रेट लाईन दिसेल आपल्याला, इथून तर इथपर्यंत स्ट्रेट लाईन दिसेल. आता राहिला काय प्रश्न, सेक्शनल फ्रंट व्ह्यू दाखवायचा आहे. तर सेक्शनल फ्रंट व्ह्यू दाखवायचा असेल तर कसं काय करणार, समजा मी इथे एक पॉईंट घेतला, मी इथे एक पॉईंट घेतला समजा, आणि इथं 45 डिग्री अँगल मार्क केला मी. तर इथून 45 डिग्री याला मार्किंग करून घ्यायचा आणि 2 मिलीमीटरच्या अंतराने सेक्शनल व्ह्यू टाकायचा आहे. लाईन टाकायची 2 मिलीमीटरच्या अंतराने. मी आता सेक्शनल लाईन काढत आहे 2 मिलीमीटरच्या अंतराने, म्हणजे तुम्हाला समजून येईल सेक्शनल फ्रंट व्ह्यू कसा असतो. आता इथे मी 2 मिलीमीटरच्या अंतराने लाईन टाकत आहे. दोन मिलीमीटरच्या अंतराने लाईन टाकत आहे. तुम्ही ॲक्युरेट लाईन टाका. माझं थोडंसं लाईनचे डिस्टन्स अंदाजेच घेत आहे मी. ड्राफ्टरने जरी घेत असलं तरी काही अंदाजे डिस्टन्स घेत आहे मी. इथं डिस्टन्स टाकत आहे. सेक्शन लाईन, सेक्शन लाईन म्हणजे तो कट पोर्शन आहे. आणि हा जो पोर्शन आहे म्हणजे हा पोर्शन, हा जो पोर्शन आहे हा फ्रंट व्ह्यूमध्ये सेक्शन दिसून येते. फक्त हा की वे नाही दिसणार सेक्शन लाईन म्हणून. आता इथं मार्क करायचं डिस्टन्स, इथं मार्क करायचं 2 मिलीमीटरच्या अंतराने साधारण मार्क करायचं 45 डिग्रीला. मी ड्राफ्टरची सेटिंग लावलेली आहे 45 डिग्रीला, म्हणून मी या सर्व लाईन टाकून घेतो आहे. ही लाईन टाकून घ्यायची, ही लाईन टाकून घ्यायची, ही लाईन टाकून घ्यायची, ही लाईन टाकून घ्यायची, ही लाईन, ही लाईन, त्यानंतर ही लाईन, अशा लाईन्स टाकून घ्यायच्या. आता आपलं एक फ्रंट व्ह्यू म्हणजे काय राहिले, हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट, हा इन्क्लाइंड आहे, हा जोडून घ्यायचा राहिलेला आहे. आता हा पॉईंट जोडून घेऊया आपण. इन्क्लाइंड लाईन आहे, डार्क लाईन जोडून घ्यायचा. आणि आता आपल्याला काढायचं आहे लेफ्ट हँड साईड व्ह्यू. तर लेफ्ट हँड साईड व्ह्यू कसा काढणार, हे टॉप व्ह्यूमधून सगळे डिस्टन्स इकडं हॉरिझॉन्टली ट्रान्सफर करायचे आहेत. टॉप व्ह्यूमधून सर्व डिस्टन्स हॉरिझॉन्टली ट्रान्सफर करूया. सर्वप्रथम आपण छोटे सर्कलचे घेऊया. हे डिस्टन्स इथं ट्रान्सफर करायचे, त्यानंतर हे इथं ट्रान्सफर करायचे, त्यानंतर
हे डिस्टन्स ट्रान्सफर करायचे, नंतर हे डिस्टन्स ट्रान्सफर करायचे. आता तेच व्हर्टिकली मी ट्रान्सफर करते. व्हर्टिकली डिस्टन्स ट्रान्सफर करायचे, हे ट्रान्सफर करायचे, त्यानंतर हे व्हर्टिकली ट्रान्सफर करायचे, हे व्हर्टिकली ट्रान्सफर करायचे. सर्वप्रथम आपण लेफ्ट हँड साईड व्ह्यू पाहतोय. तर लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये काय दिसेल आपल्याला, हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट ते हा पॉईंट स्ट्रेट लाईन, परत इथं पण स्ट्रेट लाईन, इथवर स्ट्रेट लाईन, हे चौकोन दिसेल आपल्याला. हा अगोदर तो किती हाईटला दिसणार आहे, 45. म्हणजे 45 डिस्टन्स ही हाईट घ्यायची इथून, तर 45 ह्या हाईटला हे जे डायमेन्शन आहेत हे प्रोजेक्शन आहेत, म्हणजे हे पहिलं प्रोजेक्शन आहे. तर इथून स्ट्रेट लाईन काढायची आपल्याला. तुम्हाला मी हॉरिझॉन्टल डायरेक्शन दाखवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण हॉरिझॉन्टली ट्रान्सफर केले आणि मग व्हर्टिकली ट्रान्सफर केलेले, व्हर्टिकली ट्रान्सफर केलेत, व्हर्टिकली ट्रान्सफर, व्हर्टिकली ट्रान्सफर, इथं ट्रान्सफर केलेले आहेत पॉईंट्स. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आउटलाईन काढून घ्यायची. लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये आउटलाईन ही स्ट्रेट लाईन दिसते, म्हणजे हे टोटल स्क्वेअर टाईप दिसेल, आणि मागचं जे सर्कल आहे मोठं सिलेंडर टाईप दिसते ते पण आपल्याला स्ट्रेट लाईन दिसेल. मी सगळ्यात पहिल्यांदा आउटलाईन काढून घेतोय म्हणजे मग सोपं जाईल. ही आउटलाईन काढून घेतली. आता सेंटर पॉईंट कोणता आहे, हा. मग हा व्हर्टिकली ट्रान्सफर केला ना, मग सेंटर पॉईंट काढून घेऊ आपण अगोदर. डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश. सेंटर लाईन टाकली. तर या सेंटर लाईनपासून रिप घेऊ आपण. रिपचं डिस्टन्स किती आहे, 6 आणि 6 म्हणजे 12चं आहे. ते ट्रान्सफर करून घेऊया आपण, किंवा काही ठिकाणी काय करतात ट्रान्सफर न करता मेजरमेंट करून पण घेतात. असं इथं हे ट्रान्सफर करतोय मी टॉप व्ह्यूकडून. आता आपण पाहूया ही लाईन. ही लाईन घेतली कितीपर्यंत, 45 पर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे. 45 पर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे. लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये ही रिप दिसते. ही रिप म्हणजे कुठून आलेली आहे, हे डिस्टन्स घेतलंय इथं, हा पॉईंट घेतला, नंतर हे डिस्टन्स घेतलंय, हा पॉईंट घेतला, परत आता हे कोणतं डिस्टन्स आहे, हे पॉईंट आहे, त्यानंतर हा डिस्टन्स घेतलाय, हा पॉईंट आहे. म्हणजे हे सेमी सर्कलचं जे छोटं सेमी सर्कल आहे ना सिलेंडर टाईप, तर त्याचं हे डायमेन्शन घेतलेले आहे. आणि आता हे जे आहे टॉप व्ह्यूमध्ये हे दोन पॉईंट्स आहेत, तर हे विजिबल नाहीत. लेफ्ट हँड साईडने जर पाहिलं तर हा मधला R20 रेडियस ज्याची आहे ना तो विजिबल नाही, म्हणून हा पॉईंट डॉटेड काढायचा आणि हा पॉईंट पण डॉटेड काढायचा आहे. आता आपण अगोदर पहिल्यांदा डायमेन्शन ट्रान्सफर करूया. मग इथं डॉटेड लाईन टाकून देतो मी. आणि आता हे डायमेन्शन इकडं ट्रान्सफर करूया आणि वरती ट्रान्सफर करायचं आहे. परत हे डॉटेड लाईन येईल आली. ही डॉटेड लाईन कशी आली, ही जी लाईन आहे ना ही लाईन वर ट्रान्सफर केली, त्यानंतर ही लाईन आहे ना ही वर ट्रान्सफर केली, ती डॉटेड लाईन दिसेल, कारण हे सर्कल दिसत नाही लेफ्ट हँड साईडकडून जर पाहिलं तर. आता रिप दाखवायची राहिलेली, ही जी रिप आहे ना ही रिप इथून तर इथपर्यंत दिसेल, या 45 पर्यंत, म्हणजे इथून तर
इथपर्यंत दिसेल, म्हणून इथं रिप दाखवायची सेंटर लाईनच्या बाजूला. आणि ती रिप लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये इथून आतमध्ये डॉटेड दाखवायची. लेफ्ट हँड साईड व्ह्यू थोडासा समजायला कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ 2दा जरी पाहिला तरी चालेल. आणि आता लेफ्ट हँड साईडला घ्यायचं आहे. हे टोटल डिस्टन्स आहे 65, हे आहे 15, म्हणजे हे किती झालं 50. 3D व्ह्यू पाहून 2D व्ह्यू कसा करायचा ते पाहायचं आहे. इथं 50. तुम्हाला जर लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये समजण्यासाठी जर प्रॉब्लेम येत असेल तर सगळे प्रोजेक्शन इथून आहे ना टॉप व्ह्यूमधून घेतलेले आहेत आणि फ्रंट व्ह्यूमधून घेतलेले आहेत. तर टॉप व्ह्यूमधून ही रिप घेतली, याचे डायरेक्शन दाखवले, सर्वांचे डायरेक्शन दाखवलेले आहेत, तसे मॅच करायचे. अशा पद्धतीने आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन व्ह्यू कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला ईमेल करू शकता sanglepuru@gmail.com. माझे चॅनल लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणारे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.